नमस्कार मंडळी, मी यशवंत दुष्कर तुमचं स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये द एक्स्ट्रीम रायडर. तर तुम्ही आता थंबनेलमधून तर तुम्हाला समजलंच असेल राईड कोणती चालू आहे म्हणजे चालू होणार आहे. तर आपली राईड अशी आहे की मुंबई टू गोवा अँड देवगडची वारी. तर अशी आपली ट्रिप होणार आहे. तर ही ट्रिप म्हणजे माझं अक्षरशः एक स्वप्न होतं की ट्रिप करणार आहे मी. तर ॲक्च्युली हे माझं स्वप्न म्हणजे खूप वर्षापासून होतं की आता अशी राईड करायची पण ती संधी आत्ता चालून आली. तर संधी तयार चालू आहे, पण आता तयार झालीच आहे. तर आता तयारी चालू आहे. इकडे बॅग वगैरे ठेवले आहेत, सगळ्या पसारा पडला आहे, पण आता दाखवू शकत तर नाही. तर इकडे बॅग चालू आहे. मम्मी आतमध्ये जेवण करते. मम्मी पण जरा म्हणजे घाई गडबडीत आहे. तर मग तुम्ही इकडे, मी इकडे. मग काय आता तुम्ही तेव्हा आता राईडवर तर सोबत असणारच. तर तसंच मला तुम्ही जरा सपोर्ट करा आणि साथ द्या, लास्टपर्यंत मला साथ द्या. तर वाजले किती, झाले 5:30 झालेत. सकाळचे 5:30 झाले. लाईट वगैरे लावून सगळं असं सेटअप करून ठेवलं आहे, म्हणून असं उजेड वाटतं. पण सकाळचे असे 5:30 झालेत. आता निघूया म्हणजे निघायचं होतं मला 5 वाजता, पण मला लेट होतच जातो. तर आपण चेंज करूया, तयारी करूया आणि आपल्या वाटेला जाऊया. मी भेटतो आता तुम्हाला डायरेक्ट बाईकच्या वर. चल. मुंबई टू गोवा असे म्हणजे राईड करायची होती, पण काय प्लॅनिंग फिक्स नव्हता. तशी म्हणजे झटक्यात बनलेली राईड. अजून म्हणजे जास्त आम्ही प्रिपरेशन वगैरे केली नव्हती. तर आता म्हणजे जरा वाटलं की आता करू शकतो. आता एवढं कॉन्फिडन्स आहे, तर त्यावेळेस मग आता म्हणजे चला जाऊया. तर ही अशी राईड आज चालू झाली. ॲक्च्युली आता पेट्रोल पंपला गेलेलो. पेट्रोल पंपच बंद. आता जाऊया आता मोठा काय इथून मी आता जाणार. पहिला मी कणकवली करून मावशीकडे जाऊ. तिकडे एक दिवस स्टे करू. एक स्टे म्हणजे राहूया, जरा आराम करूया, फ्रेश होऊया. मग तिथून मग दुसऱ्या दिवशी सकाळी तुला दुपारपर्यंत दुपारी गोव्याला जाऊ, फिरून येऊ. ते आपला मित्र अक्षय जर फ्री असला तर तोही असेल आपल्यासोबत. त्याच्या काही आता मग आपली आपली एको. नमस्कार मंडळी, आता राईड चालू झाली. पेट्रोल पंप भेटला फायनली. आता पेट्रोल भरलंच आहे. पेट्रोल पूर्ण फुल झालं. आता निघायची तयारी. तर निघू आणि आता नॉनस्टॉप. आता म्हणजे जेवढं जायचं आहे ना, पनवेल गाठायचा प्रयत्न करू. पनवेल गाठू. मग आपण जसं तुम्हाला जमेल तसं तुम्हाला दाखवण्याचा पण प्रयत्न करेन मी. प्रश्न कशाला, मी दाखवणारच ना तुम्हाला, टेन्शन नका घेऊ. मी हाय कशाला. चला आता भेटू मोठं व्लॉगिंग व्ह्यूवर. चला.
2 hours later. नमस्कार मंडळी. आता जस्ट मुंब्रा क्रॉस केलं. आता पनवेल लागेल अर्धा एक तासात. ते सगळे असे रायडर मंडळी उभे आहेत. सगळं पण आता राईड करायला असेल म्हणजे मस्त वाटतं. तर सकाळी 5 वाजता वगैरे निघालो. त्यात आपण ही राईड चालू केली. ती पण म्हणजे नकळत डायरेक्ट जायचं आपल्याला. चला डायरेक्ट करा. हा ना दोघीला म्हणजे आपण सोडलेला डोर आहे. उठा निघा वाटेला एक असा अतिशय सुंदर असा फीडबॅक. आणि पुढे बघा तुम्ही. फक्त पुढे बघा. पुढे एकदम फॉग एकदम सुंदर मस्त आहे. तोपर्यंत तुम्ही फॉग बघत राहा. आणि त्याच्यात नक्की हात लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि बेल आयकॉनवर जावा. ऑलवर क्लिक करा. बेल आयकॉनवर तसेच जावा माझे व्हिडिओ असे दिसले पाहिजे तुम्हाला. पण आता काय बोलला तुम्ही करत नाही. एवढी जरा मेहनत म्हणजे तुमच्यासाठी तुम्हाला म्हणजे नवीन असं दाखवण्यासाठी. माहिती आहे आता ही जुनी राईड आहे. पण म्हणजे बोलतात ना की स्वप्न आहे आपलं की एक कंप्लीट करत जायचं. ते पण आहे, मेहनत पण आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी पेमेंट पण आहे. तर तुम्ही समजून घ्या. आता काय बोलणार तसं. आता म्हणजे तेवढी मेहनत पण आहे. तर त्या तुम्ही फॉलो वगैरे नाही करत ना की ही मेहनत अगदीच वाया जाते. अर्थ नाही राहत. हे आपल्याला म्हणजे 15 किलोमीटरपर्यंत हे तिथं असंच जाणार. बाजूला हे काय अरे बापरे. हे वाटतं ना इकडे स्क्रॅप यार्ड. हां इकडे स्क्रॅप यार्ड आहे. पण रस्ता असा मोकळा आहे. मला म्हणजे आतापर्यंत तर जेवढा आलो आहे आतापर्यंत जेवढा खराब रस्ता तर नाही भेटला. तो रिक्षा आले दादा. आतापर्यंत रस्ता असा खराब भेटला तर नाही. पुढे भेटू शकतो. कारण की म्हणजे आता सर्च करण्यापेक्षा आता वगैरे किती करायचं मला बोललं की पुढे थोडासा रस्ता खराब भेटू शकतो. थोडा म्हणजे आहे बऱ्याच पैकी आहे. काय नाही तेवढा पॅच कंप्लीट. आपण डायरेक्ट सूर मारू तिथे. खरं आपल्या स्पॉटवर सूर मारू. आपल्याला गोव्याला जायचं आहे. गोव्याला तर म्हणजे आज तर गोव्याला पोहोचणार नाही. गोव्याला तर आज तर जाणार नाही. गोवा आज पंचवटीला जाणार मावशीकडे राहू भाऊ जरा आराम करू. मग उद्या सकाळी फ्रेश होऊ. आत्ताच वेळ जस्ट म्हणजे पनवेल क्रॉस केला. तर काय सरळ एकदम सरळ रस्ता. 2 मिनटं जरा असं पाय बुके करायला जरा उभा राहिलेले. तर पाय आकडले जरासे जास्त नाही. जरासे आकडले पाय. आणि तो पण मस्त साथ येते. म्हणजे यमा ॲब्जेक्ट V3 म्हणजे एकदम क्रेझी मशीन. मायलेज तर खतरनाक देते. मशीन पण अगदी स्मूथ आहे. प्रश्न नाही या गाडीचा. मला जरा असं म्हणजे कुठे असं हिंट दिली नाही की बाबा ह्याच्यात फॉल्ट आहे. ब्रेकिंग ऑलमोस्ट काय एकदम परफेक्ट आहे. ब्रेकिंग काय एक नंबर आहे. पावर पण एक नंबर आहे. म्हणजे CC प्रमाणे अरे बरोबर आहे. आणि काय सांगू या गाडीबद्दल. आता ते जरा हातपाय जरा मोकळे करतो. पुढे बघूया चायवाला कुठे आहे काय. चाय वगैरे पिऊ. नंतर मग परत आपल्या राईडला कंटिन्यू.
तोपर्यंत आपण चायवाला शोधूया आणि चाय पिऊन मग तुम्हाला येऊया. खूप कशी भेटतो चल. फायनली आता इकडे पनवेलच्या म्हणजे खूप पुढे आलो आहे. पनवेलच्या खूप पुढे आलो आहे. जरा चाय नाश्ता करू. इकडे थांबलो आहे हॉटेल शालीमार पार्क. चाय पिऊ नंतर मग परत आपल्या वाटेला निघू. चला आतकडे जाऊ जरा. सामान बिजा उचलले. कसं ते बांधून ठेवलं आहे. मला ते दिसतच असेल काय झाली हालत एकदम बेकार. चला आता इथून निघतो. आता इथून आपले म्हणजे घरातून आपल्याकडे 100 किलोमीटरच्या वरतीच आपण कवर केलं आहे. आणि चहा नाश्ता केला. पोट भरलं जरा. पोट भरलं. आता निघूया. हां हॉटेल वगैरे आहे चांगलं आहे. नाश्ता वगैरे पण मस्त आहे. फक्त मी चाय प्यालो पण असं बघितलं त्यांची सिटिंग अरेंजमेंट वगैरे पण चांगली होती. तर आता निघूया आपण. तुम्हाला डायरेक्ट मोटो ब्लॉगिंग व्ह्यूवर भेटूया. चला. ऑल सेट. चला. बापरे. आता पोटपूजा पण झाली आहे. आता सर आपण गाठूया. आता म्हणजे आता पुढचे 100 किंवा 200 किलोमीटर असतील. ते नक्कीच 300 किलोमीटर राहिलेलं आहे. मला काही 100 किलोमीटरमध्ये नंतरच थांबू जर वाटलं तर. नाही तर मग आपण नंतर जाऊ. तरी पण जेवायला तर थांबावं तर लागणार आहे. तर काय आणि असं म्हणजे असं चालत नाही ना. पोटपूजा मग सांगतो हे आधी पोट भरायचं म्हणजे मग आपण जेवढं म्हणजे मग काही करू शकतो. जर पोट फुल नसेल मग काय करणार. बिस्किट खाल्लं आता परत आपल्याशी जायचं म्हणजे भूक लागली नव्हती पण डोळ्यावर जरा झोप येत होती ना म्हणून मला चहा घेतली. चाल तुर डोळ्यावर Oh my God! Wow! पण हा रस्ता आणि माझ्या प्लॅन कंपॅरिझन करूया. हा रस्ता खराब आहे. कोण आहे तो. क्या बात करता है यार. गडगड. अरे गडगड. हे रस्ते ना पण जाऊ दे. एक काम होत आहे ना इकडे. काम चालू आहे ना ते बरं वाटतं. काय नाही इन फ्युचर आपण परत येऊ. तेव्हा आपल्याला चांगले रस्ते भेटतील. मस्त घाट लागलाय. महाबळेश्वर क्रॉस केलं
इकडे बघा, इकडे इकडे बघा, इकडे एक नंबर खतरनाक. A1 रोड आहे, A1 रोड. आता जस्ट मी रस्त्यांची हे केली मस्त वेगळी. चांगलं बोललो रस्त्यांबद्दल. काय आहे परत मदत करता म्हणजे मी बोलू नको. दिस इज माय पाप नाही, दिस इज माय पाप. क्या बात करता है यार. त्या बायला फिरून तो शब्द माझ्यावरतीच येतो. म्हणजे आता मी बोलणार नाही. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. तुम्ही फक्त बघत राहा. कसं वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा. कोणी कमेंट करत नाही. जराशी 1-2 जराशी कमेंट करा. मला म्हणजे एवढं सुख होईल, एवढा आनंद होईल, भरपूर असा आनंद होईल. बाबा रे, खूप आनंद होईल. तुम्ही कमेंट करत नाही, लाईक करत नाही. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. जरा मला या गरीबाला जरा वरती आणा. म्हणजे मी मेहनत करतोय. फक्त तुमच्याकडून काय नको, पैसा नको, काय नको. फक्त तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार मंडळी. आता वाजले 2:30 आणि जेवायला बसलो आहे. सगळं सामान असं टाकलंय, गाडी लावली पेट्रोल पंपला आणि जेवायला बसलो. बघत होतं हॉटेल भेटेल भेटतच नव्हते. शेवट काय करणार, जाऊन द्या. साईडला लावली, बसलो. आता जास्तीत जास्त 3-3.5 तासात पोचू. अवतार जर बघायचं झालं मला नका निगरू. या तुम्ही पण खावा. अंड्याची भाजी आणि पराठा मम्मीने बनवला सकाळी. या जेवतो, भेटू जरा थोडा वेळ. चला आता जेवण तर झालं. बॅग वगैरे आवडली, बांधून पण झाले. जरा बसून आराम केला. एक तास जरा आराम केला. कुला दुखायला लागला, लग दुखायला लागला. काय नाही, लाईट करायची हौस आहे पण करायचा. आता 3 तासात लगभग 3 तासात पोचू. तिकडे पोचल्यावर तुम्हाला हे भेटतो. कारण आता परत थांबत गेलो तर खूप वेळ. त्यापेक्षा जाऊ कणकवलीला, तेव्हा भेटतो तुम्हाला डायरेक्ट. चला बाय बाय नाही, थांबा, बघत राहा थोडा वेळा. म्हणजे असं वेळ की असं केलं की लगेच कणकवली. तर चला भेटू कणकवली. मला बघून तर तुम्हाला शॉक वाटला असं दिसतोय. जस्ट आलो, अर्ध्या तासात पोचू कणकवली. जायला पाठी कोणी खाली लावली. निघूया. तर इथून आता फक्त अर्धा तासाचा प्रवास आहे. जराशी जाऊ, लस्सी पिऊ. हां माहिती आहे, तू घेऊन आली. चला जरा लस्सी पिऊया. जरा मग तुमच्याशी बोलतो. काय आहे, उद्या
माझी ड्रीम राईड कम्प्लीट होते. ड्रीम राईड, माय गॉड. थँक्यू बाप्पा, थँक्यू. एवढी ताकद दिलीस. चलो कणकवली. गुगल मॅपवाली पण झाली 30 करायच्या मूडमध्ये वाटतं. अरे फुल रे. किसी पे भी भरोसा करना, गूगल मैप पे भरोसा मत करना. ऐसा करना वैसा करना, कुछ करना. फायनली कणकवली किलो 10-15 मिनिटात पोचू. 5 घंटाला लागले. ये गुगल वाली तुला झोपेत आहेस की काय? एकदा बोलते तिकडे जा, एकदा बोलते तिकडे जा, तिकडे जा. कधी एकदा बोलते ब्रिजवर चढ, एकदा बोलते ब्रिजच्या खाली जा. ब्रिजवर चढलं बोलल्यावर ब्रिजच्या खाली सरळ जा बोलल्यावर यू टर्न मार बोलते. त्याला भाग घेऊन आली की काय? फायनली आखिरकार एकदाच पोचलो आपण. पोचलो मावशीच्या घरी पोचलो. गोव्याला नाही, गोव्याला उद्या. तर उद्या कसं काय जाणार लेट्स सी.